हरिओम. आज मंगळवार 5 मे 2026. सद्गुरू ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की अभिमान न धरता कर्तव्य कर्म करावं. ऐकूया. मला कळत नाही असं वाटणं ही परमार्थाची पहिली पायरी. आपण अभिमानाने मला सर्व समजतंय असं मानून जगात वावरतो की नाही. खरोखर अभिमानासारखा परमार्थाचा दुसरा मोठा शत्रू नाही. अभिमान हा हरळीसारखा नाश करणारा आहे असं म्हणणं सुद्धा थोडं अपुरंच पडेल, कारण हरळी वाढली तर ती दिसते आणि म्हणून ते उपटून तरी टाकता येते. तशी अभिमानाची गोष्ट नाही हो. तो दिसत नाही म्हणून तो केव्हा आणि कसा डोकं वर काढील याचा पत्ताच लागणार नाही. चित्तशुद्धीच्या मार्गात मोठी धूळ कोणती असेल तर ती अभिमानाची, आणि स्वतःच्या कर्तव्याने आपण त्याच्या तावडीतून सुटू असं म्हणणंही वेडेपणाचं होईल. त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरूला अनन्य भावे शरण जाऊन अभिमानाच्या तावडीतून सोडविण्याबद्दल त्याची सतत प्रार्थना करणं हाच होय. चित्तशुद्धी झाली की शेताची मशागत पुरी झाली असं म्हणायला हरकत नाही. पुढे प्रश्न, बी उत्तम असणं जरुरीचं आहे. आता उत्तम बी कोणतं हे कदाचित आपल्याला समजणार नाही म्हणून, परंतु फळ चांगलं कोणतं हे समजतं ना. आता असं समजा की जी फळे गोड लागली त्यांचीच लागवड केली तरी पण पुढे असं अनुभवाला येतं काही काळ लोटल्यानंतर की कालमर्यादेप्रमाणे ते झाड मरतं आणि अर्थात फळं मिळायची बंद होतात. मग त्यामुळे मन कष्टी होतं. यावरून असं दिसतं की आता गोड लागलेली फळं ही कालांतराने दुःखालाच कारणीभूत होतात. तर मग बी निवडताना असं पाहणं जरुरीचं आहे की ज्याची झाडं कायम टिकणारी आहेत, फळे अक्षय सुखाचा लाभ देणारी. जगात उत्पन्न झालेली अशी कोणती वस्तू आहे की जी अक्षय टिकेल? कोणतीही नाही असंच उत्तर येईल. आणि म्हणून विनाशी फळाच्या आशेने केलेलं कोणतंही कार्य सुखाला नेत नाही असं म्हणावं लागतं. याकरताच भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाच्या आशा न ठेवता कर्तव्य कर्म करीत राहणं हाच सुखाचा मार्ग आहे आणि हीच उत्तम बीजाची पेरणी. भगवंताची मनोभावे प्रार्थना करावी की हे देवा, तुझी भक्ती तुझ्याशिवाय इतर कोणत्याही फळाच्या आशेने न होईल अशी कृपा कर. त्या दृष्टीने आपणही प्रयत्न करणं जरुरीच आहे. ज्याप्रमाणे किडकं आणि चांगलं एकत्र झालेलं धान्य आपण सुपात घालून पाखडतो आणि किडकं धान्य बाहेर उडवून लावून मग उत्तम धान्य जे शिल्लक राहतं ठेवतो, त्याप्रमाणे भगवंताची भक्ती करता करता भगवत प्राप्तीशिवाय इतर होणाऱ्या इच्छा काढून टाकण्याचा क्रम ठेवावा. म्हणजे मग कालांतराने भगवंताकरताच भगवत प्राप्ती अशी भावना दृढ होत जाईल. खरं सुख हे कायम टिकणारं पाहिजे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.